काहीच आम्ही निघालोय. पहिली ट्रेन सक्सेसफुली सुटली आमच्या त्या दुसऱ्या मला गाडीची एक समजत नाही, आपण जेवायला चाललोय की याला पोरगी बघायचा कांदे पोह्याचा कार्यक्रम करायला आला हा धीरज पाटील. आणि काय सकाळी सकाळी 30 बाई रुपये फटका लागला. 300 रुपयाचा फटका लागला योग्याला. सगळ्यांची तिकीट काढले मला फटका लागला आता चांगला. आता बसचे पण तिकीट योगच काढतो, योगा बाय स्पॉन्सर. आणि हा सगळीकडे लाच काढायची कामं करतो हा पोरगा. हे बघ याने काय घातलंय. आज पण करोल बाग करून घेऊन आलाय. मित्रांनो याने बघा सगळी सुविधा आणली. आम्ही आज फिरायला आलोय तर हा याचे बॅग याने आणले. ते दाखव ना चकना. आम्ही सकाळी निघालो 6 वाजता घरून. याला हा बिस्किट आवडतो काहीच. आणि कुत्र्याला पार्ले खाऊ घालतो आणि स्वतः काय त्याच्यावर. आणि आमचे आम्ही 6 जण आलो. आम्ही 3 इथे बसलोय. 3 जण पाठच्या डब्यामध्ये गेलेत. हे घ्या, आलो जस्ट आम्ही पोहोचलोय आणि आता आम्हाला माहिती आहे कसं मारायची. आम्ही पुणे स्टेशन फिरतो, आम्हाला काहीच माहित नाही. काहीच माहित नाही. सगळे पहिल्यांदा सगळे आलेत पुण्याला, पण कधी एकटे आले नाही. अख्खी फॅमिली सोबत आले. पहिल्यांदा येतात सगळे. टीसी होते पण टीसी गेले. तिकीट पण नाही समोरच उभे. हे बिना तिकीट वाले पकडा भाई. एकच असेल या साईडला. त्या साईडला माहित नाही. बाहेर चाललोय पण बाहेर माहित नाही कुठून जायचं. आम्ही चाललोय हे तर बस भाई व्यवस्थेसाठी जागे तेच तर बोलतोय. बरोबर घेऊन चाललोय मी तुम्हाला. मला माहिती आहे, एवढं आठवतंय. याला काय माहिती. मला आठवते मी घेऊन आलो तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे तुम्ही फिरता मेट्रो. बापरे म्हणून मेट्रोनी जाऊ. मेट्रो तू मामा वाट बघतोय ना. अरे मेट्रो ते बॅग घेतली ना माझी. बॅग घेतली ना. अरे घातलं अरे काय आले पकडलं नाही कारण त्यांना वाटलं असेल मी तिकीट काढली एवढं असं मोठ्या आवाजात बोलतोय. यो इथे बसलाय. यो माझ्या मांडीवर बसलाय आणि भाव्या इथे आणि माझ्या मांडीवर बसलाय. चौघं इथे बसलो आणि 2 जण समोर बसले. आता कसं वाटतं सांगा. हे तुला कसं वाटतंय. कसं वाटतं तुला बसलंय. काहीच नाही वाटत. काय टोचत नाही ना. बाय बोलो मी म्हणलं पहिले उठून बघतो. गाईज आता आम्ही चाललोय दगडूशेठला आणि तिथून पुढे बघू काय होतं. सांगतो ब्लॉग कोण वाटलं. सबस्क्राईब करा आणि शेअर करा. लाईक करा. बघा भावनी करा म्हणजे करायला लागतं. नाच करते का चपडाचा कपडा. चला भेटू आपण. गाईज आम्ही आलो फायनली दर्शन केलं नाही पडला. सगळं 5 मिनिटात दर्शन होऊन 1 नंबर दर्शन झालं. फोटो वगैरे काढून झाले सगळं. आता कुठे जायचं. शनिवार वाटतं. आता पैसे शनिवारवाडा जाऊ. आता पहिले काहीतरी डाउनलोड. तर मित्रांनो आता आम्ही जस्ट शनिवार रोडमध्ये आलोय आणि इथं हे तिकीट काढतात. ते यांच्याकडून तिकीट काही निघत नाही. आणि जस्ट आम्ही आता पोहोचलो. आता आम्ही शनिवार रोड पूर्ण फिरणार. अजून काय खाल्लं नाही सकाळपासून. आम्ही आता थोड्या नंतर बाहेर जाणार आणि खाणार. आणि आम्ही काकाला म्हणतोय काका आम्हाला काही फ्रीमध्ये एंट्री देत नाही. काका द्या ना. आम्ही कॉलेजून आलो. पैसे देऊन झाले. NSS मधनं आलं. काका देत नाही. हा NSS मधला आहे. राष्ट्रीय सेवा योजना. सिनियर आहे. हा सिनियर आहे. राष्ट्रीय सेवा योजना आम्ही पूर्ण भारतातून फिरतो. हा सिनियर आहे काका. बघितलं मंत्रालय ओळख पण काय फायदा नाही. याची मंत्रालयामध्ये ओळख आहे का फायदा. आमच्याकडून तिकीट फायनली घेतलं यांनी. आता आम्ही जाणार आतमध्ये. तुम्हाला दाखवू आतमध्ये कसं. चला रे मित्रांनो आम्ही आता आलोय मिसळपाव खायला. नाश्ता करायला आलोय आणि सगळे हात धुवायला लागले इथे बघा. आणि इथे बाईक बाहेर गेले आणि आज आम्ही आता मिसळपाव खाणार आहे. मिसळपाव खायला आलोय. त्यांना विचारतो तिकट मिसळ कोणती. गावरान पुणेरी. तुला कोणती खायची. स्पेशल आहे. स्पायसी कोणती. स्पायसी गावरान आहे का. हे स्पायसी गावरान आहे. मग टाका काय आहे ते देऊन टाका आम्हाला.
कळसूबाईची कळसुबाईला जाऊन सनस्क्रीन लावणार आहे. अरे पावसाळ्यात गेलं तर हिरवळ दिसेल आणि उन्हाळ्यात गेलं तर सनराईज दिसेल. पावसाळ्यात गेला तर हा घसरून खाली पडेल. उन्हाळ्यात गेलं तरी घसरून खाली पडणार. आणि उन्हाळ्यात गेलं आम्ही ढकलून देऊ. थंडीमध्ये गेलं तर थंडीमध्ये गेलं तर थंडीमध्ये तर कुठून मरेल. हे बरं थंडीत गेलं नाही, कुठं नाही, थंडी केदारनाथ ड्रीम आहे केदारनाथ. अरे केदारनाथ जायचं होतं. मी काय म्हणतो प्लॅन बनवा कॅन्सल कोण करणार आहे. कॅन्सल परमिशन आली मला परमिशन आली मम्मी बोलली अरे बघ गेलं काय काय याला लगेच कळलं मला का नेक्स्ट डे बेटा खाटू श्यामला तुम्ही काय करू खाटू श्यामला जे 20 मार्क्स ते करून यायची बाजू. आले आले आले. मित्रांनो आम्ही जस्ट आता मिसळपाव खाऊन बाहेर आलोय आणि यांना हे तिकीट काढतात ते बघा 1 2 3 अजून 4 अजून एक तिकीट काढते. त्यामुळे हे 4 लोक तिकीट काढतील आणि मी आणि संस्कार आम्ही दोघेजण यांच्या सीटवर बसून जाणार आहे. भाव्या तिकीट निघालं का? हे तिकीट काढतात काय कधीपासून तिकीट काढतायत 15-20 मिनिटं झालं त्याने. हो तर गाईज हे तुम्ही झेंडा बघा आणि ते तर मित्रांनो आम्ही जस्ट आता शनिवारला बघायला आलो तेव्हा तिकीट काढले आणि जस्ट आम्ही नाश्ता करून आलो आता जाणार आतमध्ये बघायला. तर कसं वाटलं? हा नाश्ता एकदम खराब होता. कधी जाऊ नका मोऱ्या मिसळमध्ये. हां आमच्याकडून त्याने खूप एक्स्ट्रा चार्ज घेतलेत. सर्विस भारी होती. एक्स्ट्रा चार्जेस जर आवडत तरी. हां हे हो बघा याला काय काम नाही. आणि तुम्ही तोपर्यंत झेंडा बघून घ्या. चला आपण जाऊ आता आतमध्ये. कुठं पण जायला लागले जिकडं रस्ता नाही तिकडं पण जायला लागले आमचे कार्यकर्ते वरती. जिकडे गेले ना तिकडे मस्ती करतात यांना काय म्हणाव. असं उभा राहू नको तुला फोटो नाही काढला. आणि दुपारी काम आहे 12:15 वाजलेत तरी आम्ही उन्हामध्ये फिरतोय. आणि फिरण्याचं एकमेव कारण म्हणजे काय माहिती का दाखवलं असतं पण नाही दाखवू शकत. रिकाम टेकडे काम ना धंदे. हे बघा तुम्ही किती भारी नजर आहे. काय फॅन बघा आपले काय फॅन बघा आमचे फॅन कोण दिसतच नाही. सगळे गेले. ब्लॉगर आमचा योगेश. काय जे बघा आंब्याचं झाड आंब्याचं झाड आहे. या ठिकाणी काही आलेत. कुठे रे दिसत नाही मला. गाईज सहलीला जायचा सहलीला हे ब्लॉग मध्ये टाकतो नको. अरे नको नको खरं नको. सुचिताला होतं सुचिताला होतं पहिल्यांदा पुण्यात आलेत. पहिल्यांदा पुण्यात आलो आम्हाला माहित नाही कुठं जायचं. आता आम्ही चाललोय. जिकडे घर जाईल तिकडे आम्ही त्यांच्या पाठीमागे चाललोय. एकटं चाललंय काय सगळ्यांची बोलणे खायची सवय आहेत का? पडला तर डायरेक्ट खाली अरे वरती व्ह्यू भारी डायरेक्ट चालत काय किती फ्लोर घसरगुंडीवरून खाली होतं. परत मग वरती येते. हा सरकारने इथं लय खर्च केला. मुंबईला खर्चच नाही केला सरकारने. मुंबईचे मुंबईपर्यंत पैसे कापले. अरे मुंबईचं तिकीट 40 रुपये एक तिकीट आहे आणि एक प्लॅटफॉर्म का मुंबईपर्यंत याचं कारण काय? सरकारने पैसे काढले. आयो लय त्रास आहे बुवा. भाई काय पण बोला पुण्यात आपलं पुणे नाही कोणतं जिल्हा न्यायालय काय जिल्हा न्यायालय बारामती कुठून आलं इथं पुणे जिल्हा न्यायालय भाई खर्च केला सरकारने खर्च केला. सरकार चांगलं आहे आपण इथं. आणि मला सगळं माहिती आहे म्हणून मी यांना घेऊन चालू. यांना कोणालाच माहिती नाही काय. हो याला ना मेट्रोचं रे मेट्रो बोलला की खरं सांग संस्कार. 9 रुपये तिकीट आहे 9 रुपये तिकीट आहे बोलला. माहिती कोणाला मलाच माहित होतं म्हणून तुम्ही घेऊन चालले. एकदम मस्त वाटते. अरे पहिल्यांदा ट्रेन आपलं ट्रिप कॅन्सल नाही झाली. हा पहिली ट्रेन सक्सेसफुल झाली आमची मित्रांनो. भाऊया
कसं वाटतं तुला? एकदम मस्त वाटतंय. मागच्या वेळेस यांनी मला ब्लेम केलेलं की माझ्यामुळे ट्रिप झाली नाही, पण ह्यावेळेस मी पण मागच्या वेळेस भावाला पाहुणे आलेले बघायला, ते पण मावशी नाही आली, गेले. मावशी आली. मावशी आलेली. आपण आता कधीपासून शिफ्ट व्हायचं बोल मला. मला काय नाही, मी माझं गावच येते, मी कधी पण कधी पण तुझं स्वारगेट जावं लागेल. हळदखोर स्वारगेट जावं लागेल. बोल ना. स्वारगेट जायला लागेल. संबंधी वाढलो का? इशारो कॉफी. कॉफी. हे दिल्ली मेट्रो सिनेमा का बघा नाही तर. हाय 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 काय? येऊया तू रील बनव एक फिर बोलू दिल्ली मेट्रो सारखी राऊंड नाच. कसं नाचलं? ते येऊ. आम्ही व्हायरल करतो तुला. बस खाली नको बसू, येऊया खाली नको बसू, लाज नाही करतो. मी डाऊन टू अर्थ बनलाय. जमिनीला भेटलेला माणूस आहे तो. डाऊन टू अर्थ बनलाय. डिप्रेशन जरा जास्त डाऊन टू अर्थ. जास्त डाऊन. तर जमिनीला टेकून असतो. बावड्या पुणे मेट्रो. पुणे आम्ही मेट्रो. पुणे मेट्रोमध्ये प्रवास केला आणि आता इथं आम्ही जाणार आहे पुणे जंक्शनला. आमचा धूर निघाला चालून चालून. आज खूप चाललं पण ट्रिप फायनल झाली आहे. फायनल झाली आणि आता केली. आता सेकंड ट्रिप कुठे? कळसुबाई. कळसुबाई. हे जास्ती की मेजॉरिटी डायरेक्ट खाटू श्यामला. हे जास्ती की मेजॉरिटी करू आपण. कळसुबाई कोण आहे? हात वरती का? तिघ जण कळसुबाई झाले, जिंकले आम्ही. कळसुबाईला कोणाला जायचं हे बोल, सगळे कळसुबाई थोडी होती. ते पण तिघ जण आहेत ना, मग तुम्ही पण तिघ होऊन जाईल ना. नमस्कार कळसुबाई.